अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. दोन, तीन, 78, 79, 79, 80. हुश. हॅलो. हॅलो मुग्धा, अगं घरी नाहीयेस का तू? दार का उघडत नाहीये कोणी? मी गुळाच्या पोळ्या घेऊन आली आहे, पण मी दार उघडणार नाहीये. मी व्यायाम करतेय. 92, 93 माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. अगं पण मी इथे बाहेर उभी आहे, फक्त तू. नाही, मी गोड खात नाहीये. हे मला पण गुळाच्या पोळ्या तर आत घे. माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे, त्यात मला डिस्ट्रॅक्शन नकोय. तू जा, मी व्यायामात आहे, मी दार उघडणार नाही. बरं, ओके. शंभर. हाय मुग्धा. हाय. झाला व्यायाम? सकाळचा झाला, संध्याकाळचा आता मी करणार आहे 2 तास. दोनदा व्यायाम? हो, नवीन वर्षाचा संकल्प, तब्येतीची काळजी, व्यायाम, स्वतःवर लक्ष केंद्रित करणं, शिस्तबद्ध आयुष्य जगणं. ओके ओके. मी काय म्हणते, रात्री सोसायटीच्या ग्राउंड मध्ये आहे, मस्त कार्यक्रम आहे. हा, नाही, आत्ताच म्हणाले ना, शिस्तबद्ध आयुष्य जगणारे मी पहाटे 4 वाजता उठायला लागली. नाही मला मान्य आहे, पण तो जो कार्यक्रम आहे ना, तो व्यायाम आणि डाएट याच्यावरच आहे. 10 वाजेपर्यंत संपणार आहे. ओके. 10? नाही जमणार. शिस्तबद्ध आयुष्य. मी पहाटे 4 वाजता उठते अलीकडे. पहाटे 4 का? का म्हणजे पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून मनन, चिंतन, ध्यानधारणा, शिस्तबद्ध आयुष्य. रात्री 9 वाजता छान झोप, दिवसभर फ्रेश वाटतं. हे जरा जास्त होतं असं नाही वाटत तुला? तू जळतेस माझ्यावर रुजुता. माझा संकल्प मी पूर्ण करणारे हे तुला बघवत नाहीये. त्रास होतोय, दुखतय तुला, पण मी तो करणारच आहे. 6 महिने जर मी हे असं आयुष्य जगले ना, तर मी एक वेगळी व्यक्ती दिसायला लागेन. हिमालयातल्या साधू सारखी मी दिसायला लागेन. तेज चढेल माझ्या चेहऱ्यावर. 20 वर्षांनी तरुण होईन मी. आणि ह्याचाच तुला त्रास होतोय, आवडत नाहीये तुला हे. पण माझं ठरलंय, मी माझा संकल्प पूर्ण करणारच. शिस्तबद्ध आयुष्य मी जगणारच. बाय. मुग्धा, मुग्धा, मुग्धा. वॉचमॅन कोणी आहे का? मुग्धा, काय झालं हिला? फोन दिसतोय. मुग्धा, फोन उचल ग. ए बये. तू काय? काय 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 बरी आहेस ना तू? अगं तू अशी गाडीत का झोपली आहेस? मला माहित नाही. अगं मी रस्त्यातनं चालले होते, मला खूप झोप आली, मग मी गाडी बाजूला केली आणि मग मी झोपले. अगं मूर्ख आहेस का तू? केवढी घाबरले मी. मला वाटलं तुला काय. बाहेर ये,
बाहेर ये आधी. थांब 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 आले. जागी झालीयस का? हो ये बाहेर ये. ओकेस ना? हो हो हो. तुला कळतंय का तू काय केलंयस ते? नाही जाऊ दे, मी आता जाते. तू जातेस काय? थांब. तू 4 वाजता उठलेस आज मी हल्ली 4 वाजताच उठते. आणि काल वेळेवर रात्री 9 वाजता झोपलीस. नाही ना, त्याची अजून सवयच होत नाहीये. रात्री झोपेपर्यंत 12 वाजतात ग. आणि मग उठल्यावर तुझं काय ते मनन चिंतन वाचन वगैरे केलंस? ग्रंथांचं अध्ययन. तेच ते काय ते. आणि व्यायाम सुद्धा केला असशील 2 वेळा. सकाळी आणि संध्याकाळी 2-2 तास. अगं मग शरीर थकणार नाही तर काय. म्हणून थकून झोपली होतीस तू. तू जरा शांत हो, मला तुझ्याशी बोलायचं. चल. झोप येते बघ तुला. मला आता शांतपणे सांग, तुला का हिमालयातल्या साधू सारखं दिसायचंय? असंच काय बावळट? त्याच्या आधी स्वतः आत्ता कशी दिसतेस बघ. थकलेली, त्रासलेली. इकडे बघ, इकडे बघ, हे बघ. तुला छान दिसायचं की नाही? हा, मग त्यासाठी छान झोप होणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणून तर व्यायाम. तेजपुंज दिसण्यासाठी ध्यानधारणा आणि मनशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम. अगं किती व्यायाम करशील पण दिवसातून 2-2दा, आणि तो सुद्धा 2 तास. मग थकणार नाही तर दुसरं काय होणार? तुला काय अचानक उर्मिला मातोंडकर वगैरे व्हायचंय का? बीचवर जाऊन याई रे हे नाचायचंय? नाही ना. मग व्यायाम करावा माणसानी, पण थोडा विचार करून नॉर्मल व्यायाम करशील का? पण संकल्प. अगं हा कुठला आलाय संकल्प? सगळ्यात आधी नॉर्मल, सेन्सिबल, लॉजिकल विचार करशील ना, हा संकल्प कर. मला सांग, मैत्रिणीला दाराच्या बाहेर उभं करायचं, दारच उघडायचं नाही, तिने आणलेला खाऊ खायचा नाही, हा कुठला आलाय संकल्प? अशीच जर का पुढचे 6 महिने वागत राहिलीस ना, तर आम्ही सगळे नेऊन सोडू तुला हिमालयात. कारण तुझा कोणाशी इथे संबंधच राहणार नाही, हो की नाही? माझं ऐक, स्वतःच्या लाईफस्टाईलचा विचार कर आणि त्यानुसार संकल्प कर. इम्प्रूव्हमेंट माणसामध्ये व्हायलाच हवी, पण इम्प्रूव्हमेंट सुद्धा थोडा विचार करून करायला हवी ना. असं वेड्यासारखं एकदम वागायचं नाही. आणि या सगळ्यात जर का तू बदल केला नाहीस ना, तर आता मी सुद्धा एक संकल्प धरणार आहे. काय माहितीये? तुझ्यासारख्या वेड्याबाईशी बोलायचंच नाही. चालेल? मग शाण्यासारखं वागशील, नीट विचार करून व्यायाम करशील. आणि तुलाच त्रास होतोय, कळतंय का? अगं बाई होच की. चल आता, तुझ्या गाडीने तुला घरी सोडते, तुला झोप येते. चल. म्हणजे आधी तुझ्या घरी जाऊ. आता माझ्या घरी कशाला? गुळाची पोळी खायला. गोळ्याची पोळी खा आणि मग झोप. हा, चला. उत्साह आला. असेच कोणीतरी पूर्ण होणारच नाहीत असे संकल्प करणारे तुमच्या आयुष्यात असतीलच ना, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि तुम्ही आमचे व्हिडिओज बघता, लाईक करता, शेअरही करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या विषयावरचे व्हिडिओज बघायला आवडतील हेही आम्हाला मध्ये मध्ये कळवत राहा. असंच इंटरॅक्शन चालू ठेवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.